ए त्या हा. अरे त्या काशाला सांग सनई चौघडे तयार ठेव म्हणून अय्यो म्हणजे एकदा बाळू आला तर वाजायला पाहिजेत सनई चौघडे जोरात. अजून काय आहे ते एकदा सांगा. अय्यो गावात फुलाची शेती कोणाची नाव काय त्याचे? अच्छा गोविंदाची. अय्यो गोविंदा त्याला सांग फुलं लागतील हार तुरे तयार करून ठेव बाळू आल्यावर लागतील. पर हे समजा कशा पायी भाळू गेला तर किती वाईट वाटलं पंचसने काय सांगू तुला. अरे नुसतं बाळूचं नाव काढलं तरी डोळ्यातून असं पाणी यायचं रे पंचाच्या. आता बाळू येणार आनंद झाला बघ त्यांना. बर बर जातो मी. अय्य. आणि बाळू आला गावात तर सांगावा धाड वाड्यात. अय्यो म्हणजे येऊन भेटतो बाळूला. नाही तर वाड्यावरच घेऊन येईन बाळूला. हा कसं वय वय जा तुझी राम राम. अय्यो राम राम. राम राम. मध्ये मध्ये तोंड घालायची तुझी सवय जाणार नाही बघा पोपटा. झालं ना मग तुमचं काम. हा अय्यो आता काय घरी जाऊन झोपणार ना. अय्यो नाही रे त्या काम करून करून भूक लागली बघा. मी येऊ का तुमच्या संग. अय्यो नको तू तुझ्या घरी जा मी माझ्या घरी जाऊन जेवणार. आज वाड्यावर बासुंदी अय्यो पुरी. अहो मग येतो ना. अय्यो नको नको तू तुझ्या घरी जेव मी माझ्या घरी. अय्यो पुरी अहो, पण- अय्यो बासू घरी जा म्हणतो. अय्यो पुरी. बा बा माझं एक ऐकाल का? काय तुम्ही पूजेत जे बाळूचं ताट ठेवलंय ना ते त्याला देऊन टाका. तुला वेळ लागलीये का? बा आपल्या घरात काय चाललंय हे बघताय ना तुम्ही. त्याचा आणि बाळूला ताट नाही द्यायचा काय संबंध आहे? ते मला माहित नाही पण आपल्या वाड्यात कधीही कुणी उपाशी राहिलेलं नाहीये. आपण कुठे उपाशी ठेवतोय? तोच जेवत नाही आणि त्याला तेच ताट पाहिजे. तर मी काय करू? पण बा तुम्ही तुमचा हट्ट का सोडत नाहीये? चांगलं नाही हे. मी त्या लहान पोरा पुढे आपली नाक घसू का? पण बा त्यात अपमान वाटण्यासारखं काय आहे? म्हणजे मी मालकीन है या घराची आणि मी ते गळीमानचा पुढे माघार घेऊन का? स्वतःची हसी करून घेऊ का? बा उलट तुमच्याविषयी खूप आदर वाटेल सगळ्यांना. बाळू लहान आहे त्याला कुणी काही म्हणणार नाही पण उद्या काही झालं ना तर लोक तुम्हाला नावं ठेवतील. मला भीती दाखवतेस का? नाही बा मी तुम्हाला फक्त समजावून सांगते. येऊ दे चंदूला. मी तुझ्याविषयी पण बोलणार आहे की तुला घरातले चुकीचे आणि बाहेरचे बरोबर वाटायला लागले आहे. जाऊ दे तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी काही बोलतच नाही. थांब खूप शिकायचं आहे तुला आणि जग रहाटे कळत नाहीये. देवाप्पा आवाज देवाप्पा. एक दिस शेंदूरच घालतो बघ नरड्यात तुझ्या. बरडतोस कशाला? अहो तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला बी खरं वाटायचं नाही. बोलतोस का आता? चंदूलाल छटच्या वाड्यावर गेला ह्या मायाप्पा बाळ्याला आणायला. आणि जाताना पंचन तात्या दोघांनी सांगून बी गेला आहे. म्हणजे समजलं का तुम्हाला? यात काय समजायचंय? अव म्हणजे पंचानं पुरता डाव केला आहे त्या बाळ्याला तुमच्या मरो उभा करायचा. एवढं सोपं आहे का ते? अव पर त्या पंचासने असं वाटतं ना हो का तो बाळ्या तुम्हाला जड जातो म्हणून. राट मला कसला जड जातोय तो पोर. तो बसला आहे तिकडे राबत
चंदूलालच्या वाड्यावर पण मला तर असं वाटतंय का बाळ्या येणार म्हणून पंच मिरवणूकच काढतो आहे आता. माझ्या मोहर त्या बाळ्याला उभा करायचा आहे नव त्यासनी. होय. पर कधी त्यो हित येईल तवा ना. म्हणजे म्हणजे अरे देवी आईनं डोळं दिलं आहेत मला आणि त्या डोळ्यांनी मला दिसत मोर काय होणार आहे ते. तेव्हा हं. हवं पण मला का बोलला नाही सांग. या गोष्टी बोलायच्या असत्यात होय मंगळू. हवं माझं काय होणार आहे पुढं तेवढं तरी सांगा की. तुझं होय. तू जर माझं ऐकलं नाहीस तर तू जाणार. कुठं? कुठं? ढगात. आता हम्म, आता तुम्ही म्हणताय तर जाईलच की. होय. अव परत बाळ्या गावात येणार आहे म्हणजे त्याचा बाप आपल्याकडे वळाला पाहिजे का नाही. आता कसं शाण्यासारखं बोललास बघ. त्या पंचासनी वाटल की मी चिकलो आहे म्हणून. हा. पर मयप्पा आपल्याकडे आला हम्म. की कामच झालं की देवाप्पा. होणार तसं बी होणार. पर आधी त्या पाळ्याकडं बघतो. कुंडम कुंडा कुंडम कुंडा. काहीही झालं तर त्या ताट मी तुला परत देणार नाही. तुला जेवायचं असेल तर हा ताटात जेवायचं नाही तर राव उपाशी. बाळू, ए बाळू, अरे कुठं चालला? माझं इथं जितकं तीस लिहून ठेवलं होतं ते संपलं. काय म्हणला? आता ऐकू येईल. गंगा पाय काय येत वय मला ऐकायला येत आहे. बाळू, मला ऐकायला येत आहे.
बाळू, हे काय आहे? आणि तुम्ही इथे सगळे काय आले आहात? मी हे वाडा सोडून चाललो आहे. बाळू, अरे असं कसं जातोस तू? तुला जायचं असेल ना तर तू थांब. मी तुझ्या घरच्यांना बोलवून घेते. नाही, माझं मी जाईन. बाळू, 3 दिवस झाले, हे काय तमाशा चालवलाय तू? होय का? स्वतःला काय समजतोस? आणि आपल्या घरी असं वागत होतास का? बा, आता तुम्ही त्याला काही बोलू नका. चंदू मला सांगत होता की तुला सुधारण्यासाठी तुझ्या आई वडीलने इथे धाडलाय, पण तू सुधारला नाही, उलट बिघडला आहेस. मी बिघडलं नव्ह. उपाशी कोणी ठेवला मला? तुम्ही. मी 3 दिवस झालं माझं ताट मागतो हाय. कुणी दिलं नाही? तुम्ही. फुटक्या ताटात कुणाचा जीव अडकला आहे? तुमचा. उपाशी जीवामोर स्वतःचा अहंकार कुणाला मोठा वाटतोय? तुम्हाला. आणि तुम्ही मला बोलतायसा. श्रीमंतीचा माज असलेल्या तुम्हा सारख्यांना कुठं ठेवायचं मला चांगलं कळतंय. तुमच्या श्रीमंतीवरून 12 बैलाचा नांगर नाही फिरवला तर जगात बाळू नाव नाही सांगणार. बाळू, बाळू थांब. आता पत्र तुमच्या घरचं मीठ खालं म्हणून का बसलो. 3 दिवस मला तुम्ही उपाशी ठेवलं. 3 दिवसाचं सुताक मोडलं. नातं तुटलं. बाळू, बाळू, अरे काय बोलतोयस तू? हे कसलं सुतं? सालगणी आहे, पण कसं बोलतय बघितलं? होय, मी आज सालगाडी म्हणून काम केलं. पर एक ध्यान ठेवा, गरिबी आली म्हणून लाजू नका आणि श्रीमंतीचा मास ठेवू नका. बाळूला जाऊ द्यायला नको. बाळूला लई मोठी सपान धावली. ते सपान खरं होण्यासाठी राबायचं शिकवलं ते बाळूनं. माझ्या शेतात पाणी आलं ते बाळूमुळं. माझं कल्याण केलं बाळूनं. माझ्या नवऱ्याला मला घेऊन जायची बुद्धी दिली ती बाळून. कोण कुठला बाळू परत जीव लावून गेला.